कबड गावाचा विनीत भोईर आणि मिटपाडा गावाचा आपण पाहतोय या निकलेश शेलार एका बाजूला आपण पाहतोय। एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल। VN स्पोर्ट गायत्रीनगर विकाजी निकम साहेब यांच्या नावाचा हा संघ आपण पाहतो एका बाजूला। न्यू संघर्ष मिटपाडामध्ये सुभाष झुमाल संध्याकाळी 8 वाजल्यापासून नाईट क्रिकेट खेळला जातो। त्याच्यामध्ये निकलेश शेलारचा भरपूर सराव होत असतो आणि त्या सरावाचा फायदा या स्पर्धेमध्ये त्याला लागलेला आहे। 2 इनिंग तुम्ही बघितले असतील, एकामध्ये 10 मध्ये 41 धावा ठोकल्या होत्या। सुरुवात केली आहे बीमर चेंडूने आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय। नो +1 2 धावा मिळालेल्या आहेत आणि पुढील चेंडू आता फ्रीड असणार आहे आणि फ्रीड कोणाला मिळालाय तर निकलेशला। अमित यांनी नो बॉल टाकलेला आहे। अमर प्रफुल्ल खेळाडू गायत्रीनगर संघामध्ये खेळत आहेत। अमरला कमबॅक करावाच लागेल। हा चेंडू जर डॉट आला नाही तर खराब सुरुवात आम्ही म्हणू शकतो, कारण की भीमर चेंडू टाकला पहिला। ऑन साइडला पाठवलं चेंडूला सीमेच्या बाहेर। निकलेश शेलारच्या बॅटमधून निघणारा पहिला मॅक्सिमम। आठ धावा धावफलकावर आक्रमण दिवसभर सुरू ठेवला आहे। गन मशीन घेऊन उतरला फलंदाज, जणू काही ठोकत ठेवलाय। अजून एक गुडघ्यावर टेकून पाठवलं सीमेच्या बाहेर षटकार, जणू काही चोपताच ठेवलेला आहे फलंदाज निकलेश शेलारने। बॅक टू बॅक 2 षटकार। त्याचा प्रॉब्लेम असावा डीजे मॅनला, कारण की कोणत्याही परिस्थितीमध्ये डीजे वाजवत आहे। सकाळपासून तिथनं उठलं नाही आमचे डीजे मॅन। धावसंख्या 14 धावा। अमर हॅटिकवर आहे फलंदाज। ओ बिगिट करायचं होतं, लेगस्टम्पच्या बाजूने गेलाय चेंडू। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। एक्स्ट्रा धाव, धावसंख्या 15 धावा धावफलकावर। जर विकेट आला नाही ना या चेंडूवर तर दबाव वाढू शकतो। अमर राईट आर्म ओद, अजून एक हॅप ट्रॅकर, अजून एक कडक चौकार। असं म्हटलं जातं की चांगल्या खेळाडूला जेव्हा आपण मध्ये अर्ध्या पिचवर चेंडू टाकला होता कुठेही खेळू शकतो, आणि प्रत्येकही चेंडूला सीमेच्या बाहेर मारत आहे फलंदाज निकलेश। येणाऱ्या फलंदाजीमध्ये निमेश शेलारचं येणं बाकी आहे। रोहित जाधव कधीही येऊ शकतात, चांगले फिनिशर आहे। आज बुधवार टीमचे कॅप्टन टीममध्ये समावेश झालाय। गोलंदाज अमर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट। इन फॉर्म फलंदाज निकलेश याचा अटॅक सुरू झाला। अजून एक, हा तर चेंडू पुन्हा येणार नाहीये मैदानामध्ये। ऑर्गनाइज कमिटीला 65 रुपयाचा झटका लागलाय असंच म्हणूया आपण। एकामध्ये 41, दुसऱ्या मॅच मध्ये 33 धावा आणि सध्या 22 धावा, 22 नव्हे तर सीधा 28 धावा तुम्हाला पाहायला मिळाले आतापर्यंत।
रेकॉर्ड तुटेल वाटतं असं वाटतं ज्या प्रकारे फटकेबाजी आहे. मात्र 3 षटकांचा खेळ आहे. सुरुवात तीच आहे. 5 चेंडूमध्ये 4 चौकारे 4 षटकारी चौकार आलाय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 31 धावा 31. अमरची झोप उडवली या फलंदाजाने. यॉर्करचा वापर करावाच लागेल या चेंडूवर. विकेट आला नाही. हेलिकॉप्टर उडवलाय. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकार. आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं ना सुभाष धुमाल, जेव्हा दगड फोडायला जी गन वापरली जाते त्या प्रकारे त्या दगडावर फटके मारले, त्या प्रकारे गोलंदाजावर फटके मारले होते फलंदाज निखिलेशने. 5 षटकार 1 चौकार. या स्पर्धेतील सर्वात महागडे षटक अमरच्या नावावर आहे, ज्याने तब्बल धावा दिल्या 37 धावा 37. जवाद शेख यांचे VN स्पोर्ट यांच्याकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मात्र गायत्रीनगर संघाचा सागर आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. आता त्याच्या हातामध्ये चेंडू दिला, विश्वासाने गोलंदाजी दिली आहे. इथे कमबॅक करायचं आहे. मात्र विनीत भोईर देखील आक्रमण केलीसाठी जाणला जात आहे. पाहूया त्याचा अटॅक सुरू होईल का मैदानामध्ये, ज्या प्रकारे निखिलेशने केला आहे. 5 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटनं पाहायला मिळाला प्रेक्षकांना. नाही, सागर आहे. सागरने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू टाकलाय डॉट. हमारे बीच नियाज भाई कैरिबियन के मैच का आनंद ले रहे हैं. कैरिबियन के कैप्टन है हो. खराब चेंडू आणि त्या चेंडूला शिक्षा दिली आहे. विनीत भोईरनं पाठवलं सीमेच्या बाहेर षटकार. जो आ रहा है वो खा रहा है. अजून एक खेळाचा होता, मात्र प्ले डाऊन झालाय. बॅटची एज घेतली आहे, सर्व स्टँडवर लँड झालाय. फलंदाज बाद. विनीत भोईर बॅक टू डग आउट. बुद्धातला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. सागरने खऱ्या अर्थाने, मी मगाशीच म्हटलं होतं की सागरने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आणि सागरने विकेट घेतलाय. कदाचित पॉवर प्लेचं षटक सागरला दिलं असतं तर कदाचित थांबवण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र 37 धावा महागडे षटक या हंगामाचा पाहायला मिळाला. 37 धावा तब्बल खर्च केल्या अमरने. सागर राईट हॅम ओव्हर द विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये टीमचे कॅप्टन बुद्धार्थ आलाय. बुद्धार्थने देखील सुरू केलं आक्रमण. काऊ कॉर्नरमध्ये खेळल्या चेंडूला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव येथे कंप्लीट होता आहे. धावसंख्या 44 धावा 44. लॉस ऑफ 1 विकेट. 44 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम न्यू संघर्ष मिटपाड़ा. सागर राइट हम ओ द विकेट. समोर बैटर मजबूत काटी के बल्लेबाज निखिलेश. फिर से एक बार टॉप है. छाप गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे. बड़ी मछली जाल में फंसती हुई. बैक टू डग आउट. निखिलेश शेलार आउट होकर लौटते हुए डग आउट में.
मैदानाच्या आतमध्ये जात आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये रोहित जाधवचं येणं बाकी आहे. या चालू हंगामामध्ये रोहित जाधवला बॅटिंग मिळेल का हे फार महत्त्वाचं आहे. रोहित कधी उतरेल मैदानामध्ये या चालू हंगामामध्ये पाहायला मिळेल का. फार जवळून बघितलं हा संघ, कारण की टॉपचे 4 खेळाडूच खेळतात त्या संघामध्ये. इतर कोणाला फलंदाजी मिळत नाही. सुभाष धुमाल यां बौद्ध समाजाच्या स्पर्धा भरपूर यावर्षी मी कव्हर केल्यात. ही स्पर्धा देखील मी कव्हर करतोय. मात्र रोहित जाधवला आतापर्यंत फलंदाजी मिळाली नाही या सीझनमध्ये. एक चांगला फायर आशावादक आहे. दोस्ती म्युझिकल ग्रुपचे ते सदस्य आहेत. सध्या क्रिकेटला एन्जॉय करताना मागच्या मॅचमध्ये बँडचे ओनर सतीश वाकचौरे जेव्हा आऊट झाले तेव्हा सेलिब्रेशन तुम्ही देखील बघितलं होतं रोहित जाधवचं. गोलंदाज सागर खूप चांगली गोलंदाजी करत आहे. हा चेंडू ऑफस्टिकचा आहे. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सागरने 2 विकेट घेऊन शांतता केली आहे सध्या तरी मैदानामध्ये, कारण की अगदी पहिल्या षटकामध्ये 37 धावा खर्च केले होते अमरने. पहिला चेंडू डॉट केलं सागरने, त्यावर षटकार ठोकलं फलंदाजाने. मात्र त्यानंतर 2 विकेट घेऊन थोडंसं दबाव वाढवण्याचा प्रयत्न सध्या तरी केलाय सागरने. धावसंख्या 45 धावा. ओ ऑफ ब्रेक कटर चेंडू होता. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा 45 धावा धाबलकावर. 45 रन. हिटमॅन रोहित शर्माचा आकडा स्कोरबोर्ड सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळत आहे. मनीष सोनवणे यांनी स्टेजशी संपर्क साधावा. मनीष सोनवणे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. अगदी 2 षटक टाकण्याकरिता 11 मिनिटं खर्च झालेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या आपण, कारण आपण स्वतः आयोजक आहात. एकत्र होऊ नका. चर्चा अजिबात करू नका. खर्च मजबूत केला. सर्वप्रथम DD स्पोर्ट ग्राउंड बुकिंग, त्यानंतर VIP डाईस बुकिंग, त्यानंतर सुभाष धुमाल बुकिंग, संदेश पाटील बुकिंग, आणि त्याहून किंग ऑफ लाईटिकास बुकिंग, प्रिन्स मूव्हीज. बुद्धार्थ षटकाराने डील करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर चेंडू व्यवस्थितरित्या आला नाही आहे. एक सिंगल धाव. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. न्यू गोलंदाज आपण पाहतोय अरविंद. सिंगल, एक धाव खर्च केली आतापर्यंत. हळूहळू का होईना निमंत्रित पाहुणे येणं सुरू झालेले आहेत. आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. VN स्पोर्ट गायत्रीनगर संघाच्या माध्यमातून आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 1 to 4 चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. जिथे एकच धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या. एका नक्कीच आपल्या वयाच्या 17, 18, 19 जेव्हा वय होती निमेश शेलार याची, त्याचं क्रिकेट बघण्यासारखं होतं. आपल्या संघासाठी ते नेहमी चांगला खेळत राहिले. आजही ते खेळत आहेत. जसं चेंडू येतं तसा चेंडूला उत्तर देण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. अजून एक चौकार पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने कधीही चर्चा होत असते. मिटपाडा संघाच्या सोबत जेव्हा मी त्यांच्यासोबत असतो तेव्हा चर्चा नेहमी होत असते. नक्कीच या चेंडूनंतर आपण उल्लेख करणार आहोत. बॅटची एज अँड गॉन. विकेट. आऊट होते फलंदाज निमेश. आजही मित्रांनो क्रिकेटवर आपण सर्वांचा प्रेम भरपूर आहे. निमेश शेलार आणि निखिलेश शेलार आजही त्यांना घरून परमिशन नाही आहे क्रिकेट खेळण्याची. ते दोन्ही बंधू असे आहेत, ते कामधंदा व्यवसाय बघूनच क्रिकेट खेळत आहेत. जेव्हा त्यांना संधी मिळत आहे ते क्रिकेट खेळत आहेत. आजही त्यांच्या घरामध्ये त्यांना पाबंदी आहे क्रिकेट खेळण्याकरिता. मात्र त्यांचा क्रिकेट उच्च कोटीचा क्रिकेट आहे. तिथे नेहमी चर्चा होत असते. मिटपाडा संघाच्या माध्यमातून जेवढे खेळाडू आहेत सर्व प्रेमल मित्र आहेत आणि त्यांचं नेहमी आम्ही चर्चा करत असतो. नवीन बॅटर मैदानामध्ये गेला.
महेंद्र गेला. चला पुढील मॅच दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आणि आनंदजी गायकवाड आपण नक्कीच पुढील मॅचचं टॉस करून घ्यायचं आहे. आज आनंदजी गायकवाड भरपूर बिझी आहेत. पाहुण्यांचा सत्कार टॉस नक्कीच कवर करत आहेत. पुढच्या वर्षी त्यांना स्पेशल एक लेझर दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. नक्कीच तो घालूनच आपण अँकरिंग करायची आहे. अरविंद गोलंदाज हुक करायचं होतं बॅटवर आला नाहीये. चेंडू मात्र चालेल लॉंग सीमेच्या बाहेर. येतोय चौकार 22च्या स्वरूपात चौकार. यायचं आपण या इथं वर या. वेळेअभावी आपल्याला इथंच सर्व काय उरकायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे VN स्पोर्ट मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक VN स्पोर्ट मागितलेली आहे. नायगावनी टॉस जिंकलेला आहे. नागाव स्पोर्ट. मी नागाव स्पोर्टला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खूप असं इथं प्रदर्शन केलं आहे खेळाचं आणि पुढेही तुम्हाला तुल्यबळ असा वेतळपाडा संघ मिळालेला आहे. काय म्हणणार याबद्दल? खूप चांगली अशी खेळली त्यावेळी पहिलेही सामन्यात दाखवलेली आहे. आता पण त्यावेळी तसाच खेळ दाखवावा आणि आम्ही दोन्ही चांगली मॅच रंगवू. तुमचं टार्गेट किती असेल? फिल्डिंग घेतले. फिल्डिंग घेतलेली आहे त्यांनी. वेळेअभावी मी त्यांना टॉच अगोदरच न विचार त्याच्यामुळं थोडं
यानंतर मी वेताळपाड्या कर्णधारांना विचारतो की आपण या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. खूपच पहिल्या वर्षी आहे, सातत्याने दरवर्षी अशी टुर्नामेंट गायत्रीनगर खेळामधलं खेळत राहावं आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी, त्याबद्दल गायत्रीनगर स्पोर्ट्सचे पण धन्यवाद. थँक्यू. दोन्ही कर्णधारांना बेस्ट ऑफ लक. संदेश पाटील. थँक्यू सो मच आनंदजी गायकवाड. आपण मॅचच्या दिशेने वळत आहोत. 67 धावांचा एक मोठं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. त्या आव्हानाचा आता पाठलाग करण्याकरिता टीम VN स्पोर्ट गायत्रीनगर टीम सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आमचे सिस्टम ऑपरेटर आमचे बाबू आमच्या सोबत जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. नाही, रोहित थोडी चर्चा करतोय आपल्या गोलंदाज सोबत, कारण की कदाचित गोलंदाजी मिळण्याची शक्यता. या सर्व सीझनमध्ये त्याला फलंदाजी मिळाली नाही, गोलंदाजी मिळाली नाही आहे. कदाचित पुढच्या वर्षी रायझिंग स्टार बनू शकतो. तो सर्व काही शिकतोय सध्या तरी, असं निखिलेशने उल्लेख केला होता रोहितच्या बद्दल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि प्रफुल्ल ही सलामीची जोडी. आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज विनीत भोईर गोलंदाज सज्ज होता आहे. पूर्ण बॅलन्स टीम आज पूर्ण साईड कंप्लीट घेऊन उतरली आहे न्यू संघर्ष मिटपाडा टीम, कारण की बुद्धार्थ मागच्या 2 मॅचमध्ये नव्हता, आता 3ऱ्या मॅचमध्ये पोचला गेला आहे. कुंभडपाडा या परिसरामध्ये राहणारा हा खेळाडू आहे. कमी वयामध्ये खूप चांगली प्रगती केली या खेळाडूने. विजय भावर आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. एक सुवर्ण संधी आहे विनीत भोईरला. विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर रोख रक्कम 500 रुपये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बीट झाला तर फलंदाज बीट झाला तर विकेट कीपर मात्र चांगला बॅकअप शॉट फाईन निघला इथे पाहायला मिळाला. वैभव याच्या बॅटने एक धाव आली आहे. शांत क्रिकेट, अटॅक क्रिकेट, कारण की अटॅक आणावाच लागेल. धावा फार बनवायचे आहेत, षटकारानेच डील करायची आहे. MS धोनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह खाली क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. बॅकअप होतं मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जातोय चौकाराकरिता. न तिथे रोहित होता, चुकी त्याची नाही आहे. जो बॅकअप लावला ते चुकी त्याची आहे. फक्त प्रयत्न राहिले होते. रोहितला कोणीही टार्गेट करणार नाही 11 मध्ये. या 11 मध्ये सर्वात जास्ती कोणाची धावपल असेल ती रोहितची. आता त्याला लॉंगॉनवरून आता त्याला शॉर्ट मिड विकेटवर घेतलाय. हळूहळू तो स्क्वेअरला जाईल आणि त्यानंतर तो विकेट किपरच्या मागे जाईल. ओ बिग हिट करायचं तर बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. त्याच्याकडे चेंडू गेला ना असं वाटणार नाही की तो चेंडू अडवेल की नाही, मात्र तो डाईप नक्कीच करेल. आता यावेळेस थोडासा दबाव आला त्याच्यावरती, कारण की मागचा चेंडू त्यांनी सोडला होता रोहितने.
पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. अजून एक चेंडू डॉट. तीच तरार गोलंदाजी. जेव्हा एक वेगवान गतीचा गोलंदाज समोर असतो तेव्हा फुटवर्क तुमचं व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. टायमिंग आणि बॉडी बॅलन्स असणं गरजेचं आहे. 3 फॉर्मॅटमध्ये जेव्हा फलंदाज खेळतो तेव्हा असे मोठे पटके पाहायला मिळत आहेत. मात्र आज निराश केलं. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, विकेट. पहा सर्वात जास्त खुशी कोणाला झाली असतं तर रोहितला. सेलिब्रेशन सुरू झालंय. पूर्णपणे फायनलमध्ये जाण्याची तयारी आहे टीम न्यू संघर्ष मिटपाडा टीम संघ ज्या बात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल गेलाय. नाही पुन्हा त्याच जागेवर त्याला लावण्याचं काम केलं विनीत भोईरनं. शॉर्ट मिड विकेटर आपण पाहतोय रोहित जाधव. गोलंदाज विनीत भोईर सज्ज होता. विनीत वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचं आहे. न्यू संघर्ष मिटपाडा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा. सहा धावा. ओ चेंडू हवेमध्ये सुटलाय. सर्वात जास्त निराश रोहित. रोहित विचार करत असं मी जर तिथे असतो तर झेल झाली असती. हे पहा सोप झेल उडवला होता. ओ लॉलीपॉप कॅच. आमच्या कॅमेरामॅनने खूप चांगला हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे. आमचे कॅमेरामॅन विकास काम करतोय झकास. अरे निकलेश रोहितला एकाचा षटक मिळेल का या चालू हंगामामध्ये. गोलंदाज निकलेश दुसरं षटक टाकण्याकरिता आलेला आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली विनीची. 61 धावा अजूनही 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 10 षटकार काम तमाम. एक सिंगल. आजच्या दिवसाचा हिरो खऱ्या अर्थाने एकच आहे तो म्हणजेच निकलेश. ताबडतोब फलंदाजी. एकामध्ये 41, एका मॅचमध्ये 33 धावा आणि या मॅचमध्ये 34 धावा. ओ वैभव याचा अटॅक पाहायला मिळतोय आणि चेंडू मला वाटतं निमेशने कॅच पकडली. क्या बात आहे. पूर्णपणे बॉडी बॅलन्स केलं होतं आणि जाणाऱ्या चेंडूला व्यवस्थितरित्या हातामध्ये कलेक्ट केलं. रिप्लेमध्ये दाखवला जात आहे. निकलेशला हा मिळाला विकेट. जबरदस्त झेल. कार्बन कमाल कॅच. पकडो कॅच जीतो मॅच. ओ हो कमाल आणि कमाल पाहायला मिळाला. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की गायत्रीनगर टीम टेस्ट मॅच खेळत आहे. ज्या प्रकारच्या धावा बनवत आहेत. जेव्हा समोर मोठं आव्हान होतं त्या आव्हानाला पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून अटॅक करायचं होतं. शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. 6 ते 7 चेंडू आतापर्यंत डॉट झालेले आहेत. एक सिंगल धाव. या संपूर्ण मॅच मध्ये रोहित जाधवकडे एकच चेंडू गेला होता मात्र त्याला देखील ते आडू शकले नाही. तो एखाद्या झेलची वाट पाहतोय आणि संध्याकाळी स्टेटस बनवायची तो वाट पाहत आहे.
निकलेश. अजून एक चांगला चेंडू. विकेट किपर काय करतोय मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट चेंडू. कदाचित निकलेश देखील विचार करत असेल एखादी झेल उडाली जर मी पकडली तर रोहितच्या हातामध्ये फेकून देईल, ती तरी व्हिडिओ व्हायरल होईल. गोलंदाज निकलेश राऊंड द विकेटने. विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. थोडंसं स्लिप झाला होता गोलंदाज मात्र आपल्या कंट्रोलमध्ये. चांगला खेळ झाला. दिवसभर त्या संघाची चर्चा करणं गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक आहे. अजून एक विकेट. मी म्हणेल सुभाष धुमाल मॅन ऑफ द सिरीजच्या रेंजमध्ये फक्त एकच खेळाडू आहे, तो म्हणजे निकलेश. आवर्जून नाव घेतलं जाईल त्या खेळाडूचं. काय गोलंदाजी काय फलंदाजी पाहायला मिळत आहे. 6 बॉल 60 धावांची आवश्यकता आहे. निकलेश रोहितला मिळेल का गोलंदाजी. तरी सुद्धा गोलंदाजी नाहीये. 100 धावा बाकी असते तर ठीक आहे, विचार केला असता. बुद्धार्थ गोलंदाज. चालू हंगामामध्ये काय परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो दोन्ही फॉरवर्डमध्ये चांगला राहिला. आता या ते म्हणतात ना जाता जाता चांगला क्रिकेट होईल का, आणि शेवटची स्पर्धा आहे या हंगामाची आणि या शेवटच्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स होईल का पाहूया. बॅटिंग फ्लॉप राहिली मात्र गोलंदाजीची धुरा दिली आहे. कर्णधार स्वतः आहे. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू एस्टॅनच्या वरतून गेलाय. डॉट चेंडू. निकलेश तो देखील चेंडू फेकला चालेल रोहितकडे, काही हरकत नाही आहे. एकच चेंडू गेला होता, तो अडवला नाही त्याने, त्याला अडवायचं आहे. तो 11 मध्ये खेळतोय हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. बुद्धार्थ. रोहित नाही पोहोचू शकत मात्र निमेश पोचेल. आत्तापर्यंत 3 झेल पकडलेल्या आहेत निमेश शेलार याने. खूप चांगली फिल्डिंग देखील राहिलेली आहे आणि जवळ फायनलमध्ये जाण्याची तयारी निश्चित झालेली आहे. अजून एक विकेट. कमॉन डीजे. मिळाला विकेट. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याला विकेट मिळाला. विकेटचा खुराक दांडी गोल. अजून एक धक्का. बेल्स टूटा. दोन विकेट घेतले होते. आता सागर फलंदाजीसाठी गेले. सागर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज फक्त गायत्रीनगरमध्ये एकच चर्चा सागरची, कारण की सागरच असा एक मात्र खेळाडू आहे. त्याने पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये त्याला 2 विकेट मिळाले. आता बॅटिंग देखील मिळाली आहे. सागर ठोकेल का षटकार हे पाहणं गरजेचं आहे. हॅट्रिक ऑन आहे. विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का. बुद्धार्थ गोलंदाज. कोंबडपाडा एक्सप्रेस राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ वाईट चेंडू टाकला गेलाय. आता इथून हॅट्रिक होणार नाहीये. 2 षटकाचा सामना यानंतर होणारा लक्षात असू द्या.
बुद्धार्थ. आवाज द्याचा जोरदार अपील. अजून एक विकेट. सागरच्या बॅटवर देखील चेंडू आलेला नाहीये. सर्वांना बॅटिंग भेटेल की काय आज? अख्खा गायत्री नगर खेळेगा. न्यू बॅटर अरविंद. आज विकास निकम साहेब ज्याने पहिला सामना बघितला तर फार खुश झाले होते की टीम खूप चांगली खेळला आहे. मात्र आज थोडंसं निराश केलं. अमरने 37 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक करून दिलं. सागरने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि अरविंदच्या शेवटच्या षटकामध्ये देखील त्याला विकेट मिळालं. मात्र त्याने देखील भरपूर धावा खर्च केल्या. अरविंद गेला. लेफ्ट आर्म फलंदाज लिफ्टी फलंदाज आहे. मात्र बुद्धार्थने आतापर्यंत 3 विकेट घेतलेत. फक्त वाईटचा धाव खर्च केलाय. समोर उडवलाय चेंडू. शतरक्षक रोहित. ओ यस, काय फिल्डिंग. पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मात्र रोहितने पहिल्या चेंडू अडवल्या. जोरदार टाळ्या रोहितसाठी होऊन जाऊ द्या. अमर याने 37 धावा खर्च केलं. तिथेच मॅचचा टर्निंग पॉईंट जो आहे, पाहुण्यांची उपस्थिती भरपूर मोठ्या संख्येने होत आहे. आपण जाऊया आनंदजी गायकवाड यांच्या सोबत VIP डाईजवर. मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर काय होईल पाहूया आपण. शेवटचा चेंडू समोर. रोहित पुन्हा एकदा चेंडू मागे. रोहित बघत राहिला आणि चेंडू निघून गेला सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निकलेश शेलार. ओव्हर टू आनंदजी गायकवाड. धन्यवाद संदेश पाटील. आज याच ठिकाणी रितेश जाधव बौद्ध असोसिएशन क्रिकेट अध्यक्ष वाडा भिवंडे उपस्थित आहेत. यांचे VN स्पोर्टच्या वतीने आपले हार्दिक उमेश रोकडे हे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही VN स्पोर्टच्या